वेळ काकांनी कधीच चुकवली नाही. प्रपंच सांभाळून परमार्थ साधणारे ते एक संत. काय म्हणावं तुझ्या बाला? पांडुरंग 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 असं का? मग घरादाराचं काय? आता एवढं सोन्यासारखं लेकरू आहे, त्याच्याशी जरा बोलावं खेळावं. तुम्ही पांडुरंग पांडुरंग करत बसा तर त्याच्याकडे कोणी पाहायचं? अगं त्याच्याकडे बघायला मी पांडुरंग आहेच. का तोडलंस माझं ध्यान? का तुला एवढा राग माझ्या इठ्ठलाचा? त्या इठ्ठलाशी एकरूप होण्याचा एवढा सुंदर योग आला होता आणि तू अंगाला हात लावला तर बघा. आले तुम्हाला तुमच्या इतराची डोळे उघडा आणि काय केलं ना बघा. बघा काय केलंय ते. कसली अघोरी भक्ती आहे तुमची. तुम्ही ताती करला. पांडुरंगा काय ऐकायला लावलंस तू हे मला? ओळखलं होतं तुम्हाला. तुम्ही मुळात ब्रह्मविद्ये श्री ब्राह्मण. आमचे धर्मपिते व्हाल ह्या मोठ्या आखेरार्थ आपल्याकडे धावली. आम्हाला जगात उठवलं किंवा आमच्या जन्माचं सार्थक करणं सर्वस्वी आपल्या हातात आहे. सगळ्या धर्मशास्त्राने असं सांगितलं आहे. मग आपला निर्णय धर्मशास्त्राला धरून धर्मशास्त्राच्या सारासारांच्या आता हा निर्णय आहे. धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा निर्णय धर्माची थोरवी वाढवणार असला पाहिजे. संध्याकाळच्या पोराला समाज घेऊन धर्माची थोरवी वाढेल की थांबे होईल. परिस्थितीप्रमाणे धर्मबंधन स्थगित करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे. मोठा अक्कल शिकवायला त्यासाठी कोर्टी तुम्ही गंगाधर शास्त्रींनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही. धर्मगुरूंच्या पायपोसाजवळ सुद्धा उभं राहण्याचा अधिकार आहे तुम्हाला. तेच ऐकायला आमचं इतक्या लांब आलो. पैठणचं धर्मपीठ हेच सांगून आमच्या 4 पोरक्या मुलांची हत्या करणार. परमेश्वर सगळ्या विश्वास धरला आहे. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे. ओम सहस्र रेखा पुरुषा सहस्राक्षात सहस्रपात आगनिमीळे पुरोहितां यज्ञस्य देवमृत्युजम् होतारं रत्नधातमम् अगने पूर्वे ऋषिभिरीटियोतनैरुता देवाम् एह वक्षति अगनिनाग इमश्नवत् कोशमेव दिवे दिवे यशसौ वीरवत्तमम्. ज्ञानेश्वर, आम्ही ओळखलो होतो तुम्हाला. तुम्ही मुळात ब्रह्मविद्ये श्री ब्राह्मण. आम्ही ब्राह्मण्याची निश्चित प्रतिष्ठा मिळवतो. क्षमा करा.
तुम्हा प्रत्येकात देव आहे. तुमच्यात आहे, यांच्यात आहे, जनावरात, किडामुंगी, प्रत्येक वस्तू मात्र तो भंग राहिला आहे. त्या कृष्ण परमात्म्याचं तुम्ही चिंतन करा आणि त्याने सांगितलेला माणूस धर्माप्रमाणे आचरण ठेवा. म्हणजे तुमची भीती, तुमची संकट, तुमची दुःख सगळी नाहीशी होती. एक तत्व नाम धरी माना, एक तत्व नाम धरी माना. हरी महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले संत म्हणजे जणू परिसर. त्यांच्या तालमीत, त्यांच्या सानिध्यात राहून कित्येक संत घडत होते. असेच सदाचारी, तन्मय आणि सच्चिल वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे संत गोरा कुंभार. काबाड कष्ट करून उदरनिर्वाह करत असताना देखील माऊलींच्या नामस्मरणाची राखीव वेळ काकांनी कधीच चुकवली नाही. प्रपंच सांभाळून परमार्थ साधणारे ते एक संत. तो दिवस देखील तसा सर्वसामान्यच होता. नित्यनेमाप्रमाणे काका मडक्यांसाठीची माती तुडवायला लागले. माती तुडवता तुडवता नामस्मरण करत विठ्ठलाच्या चरणी इतके लीन झाले की स्वतःचे देहभान विसरले. आणि संत सामग्रीत विठू माऊलीचा एक अद्भुत चमत्कार लिहिला जाऊ लागला. तो असा. नामाचा गजर गर्द भीमातीर, गर्द भीमातीर. नामाचा गजर गर्द भीमातीर, गर्द भीमातीर. महिमा साजे थोर, महिमा साजे थोर, महिमा साजे थोर. तुझ एका साज, तुझ एका महिमा साज, तुझ एका. नामाचा गजर
भीमातीर भीमातीर नामाचा गजर हो चला झोपा 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 हवा हवा काय म्हणावं तुझ्या बाला सारखं आपलं पांडुरंग 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 आता काय म्हणावं या माणसाला सारखं आपलं पांडुरंग पांडुरंग हवं हवं तुमच्याशी बोलतीये मी काय झालं हवं तुमच्या या नामस्मरणाला काही काय आहे की नाही अगं सांगते पांडुरंगाचं नाव घ्यायला काय वेळ लागते होय असं का मग घरादाराचं काय हवं एवढं सोन्यासारखं लेकरू आहे त्याच्याशी जरा बोलावं खेळावं तुम्ही पांडुरंग पांडुरंग करत बसा तर त्याच्याकडे कोणी पाहायचं अगं त्याच्याकडे बघायला मी पांडुरंग आहेच नाही तो हाय म्हणून तर हा कठीण संसार सोपा झाला कर्म माझं अगं तुम्हाला तुम्हाला या पांडुरंगाशिवाय काही सुचत नाही का हो? पांडुरंगाशिवाय हाय काय जग मग त्याच्याशीच लगीन करायचं होतं ना अगं त्याच्याशीच लगीन केलंय की मी हा अगं संख्या तुझ्यात मी पांडुरंग आहेस की अगं असं बिनकामाचा विचार करत बसता त्यामुळे कामाचा हेच बंदावलाय तुमच्या गावातील लोक मडकी मागायला येतात मी त्याला काय सांगायचं मडकी तयार नाही अगं कसं बघायचं आपल्या अशानं अगं संते मडकी मी घडवत नाही ग माझे कुठले आले तुझी पुण्य मी फक्त मातीचा गोळा चाकावर ठेवतो त्याला आकार देतो आणि त्याच्या इच्छेबाहेर काय नाही बघ त्याची जेवढी इच्छा तेवढीच मडकी बनते बाकीच्या आकाराला मी यायची नाही बघ आणि आली तरी भाजली जायची नाही अगं डोकं फिरलंय तुमचं काही येडेपणा लावलाय नाही श्रद्धा आहे ती ताकद आहे तोच विचार आणि तोच आचार पांडुरंग राहू द्या तुमचं आणि माझं या बाबतीत कधी पटायचं नाही अगं त्या पाटलाच्या घरी 100 मडकी पोचवायचे ध्यानात आहे ना नशीब माझं माती चालून ठेवले मी उठा माती तुडवायला घ्या मी पाणी घेऊन येते पांडुरंग 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 अगं बाय जरा झोपलंय जरा त्याच्याकडे बी लक्ष असू द्या पांडुरंग 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 फिरत्या चाकावरती देसी मातीला कार विठ्ठला तू बेडा कुंभार विठ्ठला तू बेडा कुंभार फिरत्या चाकावरती देसी मातीला कार विठ्ठला तू बेडा कुंभार विठ्ठला तू बेडा कुंभार पांडुरंग धारी पांडुरंग मारी विठुर कुमारी पांडुरंग धारी पांडुरंग मारी विठुर कुमारी पाणी उजेड वारा तूच मिसळीसी सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळीसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा आभाळच मग ये आकारा
विठ्ठला तू वेडा कुंभार पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने विठुर कुमाई पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने विठुर कुमाई तूच घडविसी तूच फोडीसी कुरवाळीसी तूच काढीसी तूच घडविसी तूच फोडीसी कुरवाळीसी तूच काढीसी लगे यातून काय जोडीसी लगे यातून काय जोडीसी देसी तया पुढे अंधार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती देसी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी विठुर कुमाई 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 पांडुरंग का तोडलंस माझं ध्यान का तुला एवढा राग माझ्या विठ्ठलाचा त्या विठ्ठलाशी एकरूप होण्याचा एवढा सुंदर योग आला होता आणि तू माझ्या अंगाला हात लावला तर बघा आले तुम्हाला तुमच्या इटलाची डोळे उघडा आणि काय केलं ना बघा बघा काय करायचंय विठ्ठला कसली परीक्षा बघतोस या भक्ताची केवढा मोठा दोष लावलास माझ्या कपाळी काही उपयोग नाही आता तुमच्या इटलाचं केलेलं फुल मला परत नाही मिळालं. स्वतःच्या पोराला स्वतःच्या हड्यापासूनच्या पोराला पायाखाली चिरडून मारलं तुम्ही अहो याचा जीव घ्यायचा तर तो जन्म कशाला दिला त्याला कसली कशा पडली होती तुमच्या डोळ्यावर कसली अघोरी भक्ती आहे तुमची तुम्ही नाते उतरला पांडुरंगा काय ऐकायला लावलोस तू हे मला काय बोलावतो माझ्यापाशी आता उत्तर बी नाही तर मी तुला बोल लावणार नाही जे घडलं ते माझं कर्म मला तू हवा होता असं तू मिळणं तितकं सोपं नाही जी अवस्था मी अनुभवली त्या अनुभवासाठी मोजलेली किंमत आहे ही सत्य सत्य मी तुझा अपराधी आहे फार मोठा अपराधी आहे तुझ्यापासून तुझं मागून तू हिरावून दिलं तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे सत्य तू सांगशील ती शिक्षा माझं पोर हिरावून घेतलं तुम्ही माझ्यापासून एका आईची हाय लागणार आहे तुम्हाला नाही माफ करणार तुम्हाला तुमच्या इकडे नाही माफ करणार काय केलं मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही तर प्रायश्चित्त मला घेतलंच पाहिजे
या हाताला शिक्षा झालीच पाहिजे. या हाताला आजवर प्रपंचासोबत परमार्थाचा योग्य समतोल साधणाऱ्या गोरोबा काकांचे जीवन एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन थांबले. जीवनाच्या तागडीत संसारापेक्षा अध्यात्माचे पारडे जड होऊ लागले. शारीरिक असमर्थतेमुळे व्यवसायाचा त्याग करावा लागला. गावकरी दूषण देऊ लागले, निंदा करू लागले. अशा परिस्थितीतही गोरोबा काका आपल्या विठ्ठल भक्तीशी अटळ होते. पांडुरंगाबद्दल प्रेम कण मात्रही कमी झाले नव्हते. उलट त्यांची विठ्ठल भक्ती अधिकाधिक दृढ होत होती. त्यांचा हा अवीट ध्यास तर दगडालाही पाजर फोडणारा. तर मग भगवंत तरी आपल्या लेकराला कसा एकटा सोडेल. शेवटी त्यांच्या अढळ श्रद्धेला माऊलीनी साथ दिलीच. लाखोली सदा नाम म्हणे म्हणे नाम म्हणे लाखोली सदा नाम म्हणे लाखोली सदा सहस्र नामाची गोविंदा सहस्र नामाची गोविंदा नाम गाऊ नाम हे नाम गाऊ नाम हे नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम गाऊ नाम हे नाम गाऊ नाम हे नाम हे नाम हे. मंडळी, ईश्वर आपल्या सगळ्यांचा उत्पन्न करता आहे, रक्षण करता आहे. तो निस्वार्थी आहे. तो देतो, मागत काहीच नाही. मागतो का? मागतो का? नाही. पण ज्या ईश्वराने आपल्याला हा जन्म दिला, हा मनुष्य देह दिला, त्या परमेश्वराची आपण सतत आठवण ठेवायला हवी. ईश्वर हा ओल्या मातीप्रमाणे आहे मंडळी. ज्याप्रमाणे एकाच मातीचा गणपती होतो, बाहुली होते, पणती होते, मडके होते, त्याचप्रमाणे ईश्वर सुद्धा आपल्या भावनेप्रमाणे आपल्याला दिसतो, भेटतो. आपली दृष्टी स्वच्छ हवी. परमेश्वरावरचं आपलं प्रेम स्वच्छ हवं. मंडळी, जो या ईश्वराच्या नामाचा ध्यास घेतो, सतत त्याच्या नामाचा जप करतो, परमेश्वर सतत त्याच्या आसपास वावरत असतो. सतत या भगवंताच्या नामाची एकदा का गोडी लागली मंडळी, की तो आपल्याला सोडतच नाही. हा भवसागर पार करणे ही सोपी गोष्ट नाही मंडळी. आणि म्हणूनच या हरिनामाच्या होडीत बसूनच हा भवसागर आपल्याला पार करायचा आहे. या भगवंताचं स्मरण करायचा सोपा मार्ग म्हणजे त्याचं नामस्मरण. ईश्वराचं सतत नाम घेत राहायचं. त्याच्या नामातच सुख आहे, त्याच्या नामातच समाधान आहे, आयुष्याचा आनंद आहे. आपण या पंढरीनाथाच्या नामसागरात सगळे मिळून धावून घेऊया. हात उंचावून, टाळ्या वाजवून सगळे त्या ईश्वराचं नामस्मरण करा, नजर करा. त्या ईश्वराचं स्मरण करताना, त्याचं नामस्मरण करताना या जीवाचा, या देहाचा विसर पडायला हवा. म्हणा नाम गाऊ नाम
घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम घेऊ नाम घेऊ जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम घेऊ नाम आणि सर्वांना जय शिवराय. सोडून बाकी सगळे खरे आहे. सत्य अवहा साईला तमुगुण किंचित नाही. पाहू सावला जाऊ की राहू सावला सांगतील भावा सावला औषधी याला सावला सांगती गाई
तावला अवघडिया तावला विंचू तावला रे विंचू तावला विंचू तावला तत्वर पाव ग मला भवानी आहे धनगा वाहिन तुला पाव ग मला भवानी आहे धनगा पाव ग मला भवानी आहे धनगा वाहिन तुला आई अंबाबाईचा उदो उदो. वेळेची मर्यादा पाळत जास्त वेळ न दवडता लगेचच आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या किल्लाच आहे महाराजांचा आणि महाराज इथेच आहेत कुठे गेलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. संमेलनाच्या
सगळीकडे जोरदार काय जोरदार. संभळचा आवाज होणार दादा संभळ संभळ मला माझ्याकडे स्वराज्याचा स्वराज्याचा सुराज्याचा सुराज्याचा स्वराज्याचा सुराज्याचा शतकाच्या पारणीस शतकाच्या पारणीस शिवते जहादारी आंबेची कोथळी राणी शंभूची कोथळी शिवाची कोथळी राणी शंभूची कोथळी आई भवानी तुझ्या कृपेनं तारीस भक्ताना आगात महिमा तुझी माऊली वारी संकटाना आई भवानी तुझ्या कृपेनी तारीस भक्ताना आगात महिमा तुझी माऊली वारी संकटाना आई कृपा करी माझ्या घरी जागरी भरत आई कृपा करी माझ्या घरी जागरी शेवटचं महाराष्ट्र गीत सादर करतो. राजमाता जिजाऊ आणि हे स्वप्न ज्या पुत्रानं पूर्ण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य वाढवून टिकवलं ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य अवघ्या 50 वर्षांचं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य 31 वर्षांचं. अहो फितुरी झाली रक्ताचं नातं, रक्ताला खलास करायला तयार झालं. औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं, महाराजांचे अतोनात छळ केले. महाराजांनी मरण यातना फक्त आपल्यासाठी सहन केल्या. अहो आपण चालताना आपल्या अंगठ्याला ठेच लागली ना तरी आपल्याला सहन होत नाही. महाराजांच्या हातापायाची नखं उपटून काढले. सकाळी चहा पिताना आपली जीभ जर भाजली ना तर दिवसभर काहीच आपल्याला खावंसं वाटत नाही. माझ्या राजाची जीभ कापली गेली. हो डोळ्यामध्ये एखादा धुळीचा कण गेला ना तर आपल्याला सहन होत नाही. महाराजांच्या डोळ्यामध्ये ताप्या जळ्या टाकण्यात आल्या. अहो आपल्या एखाद्या नातेवाईकाचा जर अपघात झाला तर त्याला किती खर्च नाही हे पाहण्यासाठी आपण जातो. माझ्या राजाच्या
अंगाची चामडी चामडी सोलून काढले तर बघण्यासाठी कुणी नव्हतं. म्हणून सांगावं असं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जगावं कसं ते शिकवलं आणि मरावं कसं हे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जागर करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये नव्या पिढीसाठी हे विचार आपण पोहोचवणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र या दोन शूरवीरांमुळे पावन झाला. या महाराष्ट्राची कीर्ती जगभरामध्ये पोहोचली आणि सांगण्यास आनंद होतोय की 12 जुलै 2025 रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. दिल्लीचाही तख्त राखणारा हा माझा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा गौरव करूया. आजच्या कार्यक्रमाची सांगता करत असताना जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. सर्वांनी उभं राहायचंय, सगळे उभं राहायचंय. धन्यवाद. राज्यगीताच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी उभं राहून सन्मान दिला. आजच्या या शिवशंभू गाथा कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध गीत आणि विविध कथांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी ही सेवा अर्पण करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानतो. तसेच जे काही आमच्याकडून चांगलं झालं असेल ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी
14वे वंशज संभाजीराजे जाधवराव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनपूर्वक स्नेह स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. राजे लखुजीराव जाधवराव अर्थातच मासाहेब जिजाऊ यांच्या कुटुंबातील सन्माननीय संभाजीराजे जाधवराव आणि त्याचबरोबर बोरिवली अंधेरी या ठिकाणाहून आलेले भोईर पत्रकार साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेत्या माननीय ज्योतिराई ठाकरे या देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. उपतालुका प्रमुख खारगावकर माननीय बबनजी पाटील साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलेही सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय देविताजी पाटील साहेब दुकाळ कुणबी समाज उन्नती मंडळ समिती कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर दाभोळ येथून आलेले सन्माननीय देविताजी पाटील साहेब, साकोली येथील राजारामजी फुले साहेब, साबे येथील माननीय यशवंतजी पाटील साहेब, त्याचबरोबर साबे कुंभारवाडी जानका कुमार साहेब, सन्माननीय ज्योतिताई ठाकरे यांची या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच जून तालुक्यातील गणेशजी या ठिकाणी उपस्थित झालेले माननीय शिक्षण पाचशे हायस्कूल भोईर या उपस्थित झालेल्या तमाम मान्यवरांचे सदैव सुरक्षिका शब्द सुंदरी सर्वांचं स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा आमचे मित्र यांच्याकडे या शुभेच्छा कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे.
आपण आपलं आयुष्य कसं जगू शकतो हे आम्हाला स्वराज्याच्या इतिहासात आणि त्याचीच प्रतिकृती आजच्या या सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. की आपली परिस्थिती काय आहे यापेक्षा आपण परिस्थितीवर मात करून कुठे कुठे जाऊ शकतो हे आपल्या आणि आता आणि त्याने त्यासाठी निवडला होता काकांचा किल्ला या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर राजभाऊ मोरे यांच्या संकल्पनेनं चालत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले माननीय सचिव लड्डू जाधव साहेब यांच्या सुरुवातीपासून जबरदस्त आणि आज आजच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या पदर उद्याची अहमदाबाद घेतली आपल्या सगळ्या कार्यक्रमाचा माननीय
चल सर
मानवतेचा पाया रचणारे मुख्य संत म्हणजे माऊली संत ज्ञानेश्वर. बाय बाय. प्रवचकांनी लोकांच्या अन्यायाचा फायदा घेऊन उत्पात मागवला. धर्माच्या नावाखाली गोरगरिबांचं, मागासलेल्या लोकांचं अगदी दडपून गेले आणि अवमानाने धरधरणाऱ्या निघाल्या की निष्पाप आणि ओढून ठेवल्यानंतर माऊली धर्मप्रचार भेटण्यासाठी जिंकली कशी होते आणि जिंकलीची जबाबदारी निवडण्यासाठी गेलो अर्धाच घरी थांबलो. आता म्हणजे माझी समर्थांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिर जगद्गुरू तुकोबा त्यांनी संसार आणि सावकारीच्या पारंपरिक व्यवसायाने पार केले आणि गुरुच्या ज्ञानी त्यांची विठ्ठल भक्ती म्हणजे अलौकिक. आपल्या मराठी विठ्ठलांनी आणि कवितांनी त्यांनी विठ्ठलाची उपासना केली. या महाराष्ट्रात भक्ती चळवळीचा एक आध्यात्मिक पाया देखील